दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात 13 जिल्ह्यात सकल आदिवासी समाजाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे। त्याच माध्यमातून नाशिक कळवण महामार्गावर कोल्हापूर वाटा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आदिवासी संघटनेने पेसा भरतीतील भरती करा याच माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले। तसेच नाशिक बोरगाव हवेवर नागझरी पाटा येथे देखील पेसा भरती बाबत आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणाबाजी करण्यात आल्या। यावेळी बोलताना सांगितले, आज फक्त रस्ता अडवला आहे, जर सरकारने दखल घेतली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करू असा इशारा आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य राम चौरे यांनी दिला आहे। उपस्थित सगळे बांधवांनो, गेल्या 1 तारखेपासून नाशिक या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधील आदिवासी मुलं आणि मुली यांच्या नोकरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि फक्त त्यांच्याच नोकऱ्या सरकारने आदेश दाबून ठेवलेला आहे। मला असं म्हणायचं सरकारला की हे भेदभाव कशासाठी? खालीवर सरकार जर तुमचं आहे, एका बाजूला तुम्ही योजना द्यायचा, एका बाजूला तुम्ही आदिवासींना दाबायचं, हा जो प्रकार चाललेला हा बरोबर नाही। की गेल्या आज जवळजवळ 20 दिवस होत आले, 20 दिवस झाले मित्रांनो, त्या मुलांची परिस्थिती उपोषणाला फार वाईट आहे। अमरावतीतून आलेले मुलं, नंदुरबारहून आलेले मुलं, पालघरहून आलेले मुलं त्यांच्याकडे सध्या कोणी विचारत नाही। फक्त जे काही आता सरकारमध्ये जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते येऊन फक्त त्यांची बोलवणी करत आहेत। ते पुढे विधानसभेमध्ये भांडायला तयार, तिथं बोलायला तयार, फक्त आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढंच सांगतात। मित्रांनो, जिथं विधानसभेमध्ये बोलायची वेळ येते तेव्हा आपले आमदार लोकप्रतिनिधी कुठे जातात? म्हणून हेही आपल्या मुलांनी लक्षात घ्यायचे की आपण नक्की आपलेच आमदार, आपलेच खासदार नक्की आपल्या बाजूने कोण आहे त्यांच्या पुढे आपण विचार केला पाहिजे। ही जर आत्ता तुम्ही लढला नाही, आता रस्त्यावर बसले नाही तर पुढे तुम्हाला भविष्यात कुठल्याही आपल्या नातूपंथांना नोकऱ्या मिळणार नाही आणि मोठी गंभीर बाब आहे। आपण वारंवार सरकारकडे गेलो, वारंवार चर्चा केली, फक्त आपल्याला बोलवणी केली, उद्या देतो, परवा देतो। मला कोणत्याही समाजाबद्दल म्हणायचं नाही मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही इतर समाजाचा आदेश देत आहे, पण पेसाला भरतीमधल्या आदिवासींचा आदेश देत नाही। ही दुटप्पी भूमिका जी आहे सरकारची आहे ती आम्हाला मान्य आहे आणि हीच भूमिका जर अशी ठेवली तर आम्ही आंदोलन उठणार नाही। आंदोलन आमचं कायम चालू आहे। आजच्या दिवसात आम्ही रस्ताच बंद केला, पण आम्हाला जर तुम्ही न्याय दिला नाही। लोकशास्त्रांसाठी योगेश दळवी, कळवण।